सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा है भाग 168. मग आता राणीला दापोलीला जाता जाताच गुड न्यूज कळाली आणि ती रोहितच्या बाळाची आई होणार आहे हे ऐकून तिला खूप आनंद झाला. पण तरीही तिनं तिचा आनंद लपवला, कारण इतर कोणालाही ही बातमी कळण्याआधी ती रोहितला कळावी अशी तिची इच्छा होती. आणि प्रत्येकच बायकोला असंच वाटतं की आपली गुड न्यूज आधी आपल्या नवऱ्याला कळावी, कारण तो हक्क त्याचा असतो. मग मेघना जवळ आली तसं राणीनं मनोजला तिच्या खांद्यावरून हात काढायला सांगितलं आणि मेघना हाताची घडी घालून तिच्याकडे हसत म्हणाली, अगं असू दे, माझ्यापासून काय लपवता? तो तुझी काळजी घेतोय तर घेऊ दे ना. तुम्ही खूप चांगले बेस्ट फ्रेंड आहात हे माहीत आहे मला. आणि तिकडे तुम्हाला रोहित सरांचा फार जाच असतो ना, बोलूही देत नाहीत ते. मग आता त्यांच्या नजरेपासून दूर इकडे आलात तर तुम्हाला हवं तसं जगू शकता बरं का मनोज आणि राणी. आणि म्हणून तर मी तुम्हा दोघांना सिलेक्ट केलं, खास करून तुम्हाला मोकळीक मिळावी म्हणून. आणि डोंट वरी राणी, मी सरांना काही नाही सांगणार. आणि आता अशी मेघना त्या दोघांना जणू काही लफडं करायला प्रोत्साहनच देत होती, असंच बोलत होती. आणि राणी म्हणाली, मॅडम आपण निघूया का? आता राणीला तिच्याशी वाद घालायचा नव्हता, नाहीतर तिच्या या तिरक्या बोलण्याला राणीनं तिला चांगलंच उत्तर दिलं असतं. मग राणी वर चढायला लागली तसा पुन्हा मनोजने तिचा हात पकडला आणि म्हणाला, सावकाश, आणि तुझी ओढणी सावर बरं आधी, नाहीतर पाय अडकून पडशील. राणी म्हणाली, हो. मग तिला आधी बसवली. मग मनोज तिच्या शेजारी बसला आणि त्या दोघांची जवळीक घरापासून दूर येताच खूपच वाढली आहे असं तिला वाटलं. राणी आणि मनोजसुद्धा काही कमी नाहीत रोहितला फसवण्यात. तिचा हात काय हातात घेतोय, तिची ओढणी काय सावरतोय, पण असो, जे आहे ते माझ्या प्लॅनला खतपाणी घालण्यासाठीच होतंय. माझ्यासाठी ते चांगलंच आहे असं म्हणून ती हसली. मग राणीनं मोबाईलमध्येच रोहितचा फोटो काढला आणि चोरट्या नजरेनं तो फोटो बघायची आणि पोटावर हात ठेवून मनातल्या मनात हसायची. तिच्या शेजारी बसलेला मनोज तिच्याकडे बघायचा, त्या फोटोकडे पण बघायचा, डोळे उडवायचा, भुवया उडवायचा आणि तिला गुपचूप गुपचूप चिडवायचा. आणि राणी पुन्हा हसायची. आता तिच्या मनात फक्त रोहित होता आणि समोर बसलेली मेघना त्या दोघांना असं बघायची आणि तिला वाटायचं राणीचं मनोजसोबत फ्लर्टिंग सुरू आहे. आणि गुपचूप गुपचूप त्या दोघांचे ती फोटो घेत होती आणि म्हणायची, अरे वा, किती छान निसर्ग आहे, इकडे खूप पाऊस असतो ना, बघा बरं. आणि राणी मनोजच्या पाठीमागे तर किती छान लुक आहे असं म्हणून त्यांचेही फोटो घ्यायची. आता रोहितच्या आठवणीनं लाजणारी राणी आणि तिची मस्करी करणारी मनोजची थट्टेखोर नजर त्या फोटोत बघणाऱ्याला खूप काही सांगून जाणार होती. त्या दोघांचं नक्कीच काहीतरी चाललंय असं वाटणार होतं. मग एके ठिकाणी गाडीला खड्डा लागला आणि बेसावध असलेल्या राणीच्या हातातून मोबाईल पडला. राणीसुद्धा सीटवरून खाली पडणार इतक्यात मनोजने तिला सावरले आणि म्हणाला, अगं हळू राणी, तू मोबाईल आधी बाजूला ठेव बरं, काय सारखं बघतेस गं, नाहीतर त्यांना फोन करून सांगून तरी टाक. तशी राणी म्हणाली, सॉरी, माझं लक्ष नव्हतं रे. आणि मनोज, मी असं नाही त्यांना सांगणार काहीच, आणि तूही काही बोलायचं नाही, लक्षात ठेव. मनोज म्हणाला, हो बाई, तूच सांग, पण हे बघ राणी, अगं घरीच आईपर्यंत तरी धडपडू नकोस, आणि जर काही अनर्थ झाला ना तर घरचे काय बोलतील सांग बरं. आणि राणी आता सिरियस झाली आणि म्हणाली, हो, तुझं बरोबर आहे, आणि आपल्याला आपल्या स्पर्धेवर कॉन्सन्ट्रेशन केलंच पाहिजे. आता इतक्यात रोहितचा फोन आलाच, कारण पाठीमागचा फोन होऊन साधारण तासभर झाला होता. आणि राणीनं फोन घेतला आणि आता न वैतागता हसूनच म्हणाली, बोला ना सर, कुठे आहात तुम्ही? रोहित म्हणाला, मी बराच दूर आले, आणि तू कशी आहेस? आणि राणी पुन्हा हळूच ओढणीच्या हातून पोटावर हात ठेवत म्हणाली, आम्ही दोघेही मस्त. आणि रोहित काहीच न कळून म्हणाला, कोण दोघे? तशी राणीनं जीभ चावली आणि म्हणाली, आहो मी आणि मनोज. आणि रोहित म्हणाला, राणी, मी फक्त तुझ्याविषयी विचारलं, मला इतरांच्या चौकशी करण्याची गरज नाही. आणि राणी मनात म्हणाली, अक्कडू कुठले, जेव्हा यांना कळेल ना माझ्या पोटात बाळ आहे तेव्हा ते असं मला कधीच ओरडणार नाहीत, आणि माझ्याशी शांत होऊन बोलणारे, गोड बोलणारे, माझ्यावर प्रेम करणारे, माझं सगळं ऐकणारे, आणि मी त्यांच्यावर खूप रुबाब करणार, आणि माझा सगळा रुबाब चालवून घेणारे रोहित सर मला लवकर बघायचे आहेत.
आणि ते थोडे जरी ओरडले ना माझ्यावर तर त्यांना किती ओरडणारे लोक आहेत त्या घरात माहीत आहे का? आई, बाबा, राहुल दादा, रोशन भाऊजी हे सगळेच्या सगळे त्यांना माझी ढाल बनून उभा राहणार त्यांच्या विरोधात आणि मला ओरडू देणारच नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सगळ्यांवर रुबाब करतात त्यांच्यावर रुबाब करणारा आता छोटा रोहित किंवा छोटी राणी येणार आहे त्यांची मिशी ओढायला. मग बघू काय करतील रोहित कुमार, असं ती मनात हसून म्हणत होती. आणि रोहित तिकडून म्हणाला, पोहोचलीस की फोन कर. आणि राणी म्हणाली, हो बाय, आणि फोन ठेवला. मग आता स्पर्धा उद्या होत्या आणि ते आदल्या दिवशीच हॉटेलवर पोहोचले. मेघनासोबत 3 मुली 3 मुलं होती. मेघना आणि दुसरे प्रोफेसर असे 8 जण होते. मग एका रूममध्ये 2 मुली आणि 2 मुलं. असं करून त्यांनी 4 रूमवर भागवलं. आणि मेघना राणीला म्हणाली, राणी आपण दोघी एका रूममध्ये राहू कारण तुझी विशेष काळजी मला घ्यावी लागेल. असं मेघना मुद्दाम म्हणाली. तशी राणी म्हणाली, विशेष म्हणजे? यांना काही कळलं की काय मी प्रेग्नेंट आहे? नाही, यांना तर अजिबात कळायला नको माझ्या प्रेग्नन्सीविषयी. आणि आता राणीला काळजीत पडलेलं बघून मेघना हसून म्हणाली, अगं बाई, आता तू कोणाची बायको आहेस, कोणाची सून आहेस? तुला काटा जरी टोचला ना तर माझी नोकरी जाईल म्हणून म्हणाले गं. आणि राणी म्हणाली, बरं ठीक आहे, आणि बाहेर निघाली. तशी मेघना म्हणाली, अगं आता कुठे निघालीस? आता थोडा आराम कर आणि जेवणाच्या वेळी आपण बाहेर पडू. आणि राणी म्हणाली, आलीच, तयारी करायची आहे ना मनोजकडे, जाऊन येते. असं म्हणून ती गेली. आणि मेघना म्हणाली, जा जा. आणि ती गेली तसं तिनं रोहितला फोन केला. आता मेघनाचा फोन दापोलीवरून म्हणून लगेच रोहितनं घेतला, कारण आता त्याला राणीची काळजी वाटत होती. आणि मेघना म्हणाली, सर तुम्ही कुठे आहात? रोहित म्हणाला, मुंबईमध्ये. आणि तुम्ही पोहोचलात ना? आणि मेघना म्हणाली, हो, आम्हाला पोहोचून तासभर झाला. राणीनं तुम्हाला सांगितलं नाही का? आणि रोहित नाराज झाला आणि म्हणाला, तिचा फोन नाही आला अजून. आणि मेघना म्हणाली, बघा, तरीही मी तिला सांगितलं होतं की राणी पोहोचल्या सरांना फोन कर, ते तुझी खूप काळजी करतात. पण सर, या मुलीला तुमच्या इमोशन्सची काळजीच पडली नाही. आणि आताही बघा ना, तासभर झालं माझ्याच रूममध्ये मी तिला घेतली आहे बरं का सर, पण तासभर झालं सामान फेकून गेली आहे कुठे? त्याचा पत्ता नाही. तसा रोहितला पुन्हा संशय आला आणि म्हणाला, कुठे गेली ती? मेघना म्हणाली, मला तर म्हणाली की मनोजकडे जाते उद्याची प्रॅक्टिस करायला. आणि सर, मी तिला फोन करते तर फोनही उचलत नाही. मनोजही फोन उचलेना. आणि इकडे आता रोहितला खूप खूप अस्वस्थ वाटायला लागलं. आधीच तो इतका शंकेकर होता, त्यात ही बाई अशी बोलायची आणि त्याला तिथली जागा उचलून फेकायला लागली. आणि त्यानं लगेच राणीला फोन लावला. पण आता तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता आणि राणीचा फोन तर जवळच होता, चालू होता तरी लागेना. आणि त्यानं फोन ट्राय करून शेवटी राणीचा फोन लागला. आणि तिनं फोन घेतला आणि म्हणाली, सर मी तुम्हाला थोड्या वेळानं फोन करू का? मी जरा कामात आहे. असं म्हणून ती फोन ठेवणार इतक्यात वैतागलेला रोहित तिला धमकीच्या आवाजातच म्हणाला, जास्त शहाणपणा करू नकोस. खड्ड्यात गेली तुझी स्पर्धा आणि खड्ड्यात गेलं बक्षीस. त्या फुटकळ स्पर्धेसाठी जर माझा जीव टांगणीला लावणार असशील ना तू, तर आत्ता तिथून तुला उचलून आणेन. जास्त शहाणपणा करू नकोस. बायको आहेस माझी, सून आहेस सूर्यवंशींची, हे कायम लक्षात ठेव. आणि त्यानं अशा सडेतोड भाषेत तिला सुनवलं. आणि राणीचा सगळा मूड गेला आणि तिला रोहितचा खूप राग आला. आता ती प्रेग्नंट होती ना, मग तिच्याशी असं कोण बोलतं का? तिला तर स्पेशल ट्रीटमेंट द्यायला हवी ना, असं तिला वाटायचं. आणि ती म्हणाली, सर तुम्ही माझ्याशी असं का बोलता? रोहित म्हणाला, मग तिथं येऊन पोहोचल्या मला फोन का नाही केला? इतकी मश्गूल झालीस का? आणि तुला पंख फुटले का तिकडं गेल्यावर? पण राणी, माझं तुझ्यावर लक्ष आहे, एवढं लक्षात ठेव. राणीही रागात म्हणाली, हो माहीत आहे ना तुमची खबरी कोण आहे. आहे ती माझ्यासोबत आणि माझ्याच रूममध्ये आहे. आणि आता काय सांगितलं तिनं माझ्याबद्दल तुम्हाला? रोहित म्हणाला, तिनं काहीही सांगू दे, मी कशाला विश्वास ठेवेन तिच्यावर, पण तू मला फोन का नाही केला पोहोचल्यावर ते आधी सांग. मी म्हणालो होतो ना फोन कर. आणि राणी म्हणाली, सॉरी विसरले, ते उद्याची प्रॅक्टिस करतोय. आणि रोहित पुन्हा चिडून म्हणाला, पुन्हा तेच, प्रत्येक वेळी चुका करतेस आणि विसरले म्हणते, सॉरी म्हणते. मग आता काहीही प्रॅक्टिस वगैरे करायची नाही, गुपचूप जायचं आणि जेवण करून झोपायचं. मी नंतर फोन करतोच. असं म्हणून रोहितनं फोन ठेवला. आणि राणीनं फोन आपटला आणि म्हणाली, बघ मनोज, हे असेच करतात. असं कोण बोलतं का? तूच सांग. मनोज तिला समजावत म्हणाला, असं कोण बोलतं का म्हणजे?
सर तर तुझ्यासोबत नेहमी असेच बोलतात की. आणि राणी, चुका तुझ्या असतात, त्यांची यामध्ये काहीच चूक नाही. राणी त्याला फटका देत म्हणाली, तूही त्यांच्यासारखाच बोलतोस का? मग जा तिकडे, मला तुझ्याशी नाही बोलायचं. मनोज म्हणाला, मग तू त्यांना फोन का नाही केला? घरचे काळजी करत असतील, घरी तरी फोन केलास की नाही? राणी म्हणाली, नाही रे, विसरले. आणि ही रेंजही नाही इथं, तर मी काय करू? मनोज म्हणाला, मग आता सगळे गुपचूप ऐकून घ्यायचं. जितका नवरा चिडेल तेवढं गुपचूप ऐकायचं आणि सोडून द्यायचं. राणी थक्क होऊन म्हणाली, म्हणजे मी प्रेग्नंट आहे तर मला स्पेशल ट्रीटमेंट मिळणारच नाही का? नेहमी त्यांचाच रुबाब का? आणि मनोज म्हणाला, राणी अगं, त्यांना काय माहीत आहे तू प्रेग्नेंट आहेस? मग तू त्यांना सांग, मग ते तुझ्याशी असं नाही बोलणार. आणि काय गदडे, तू त्यांच्यावर रुबाब करण्यासाठी बाळ हवे का तुला? आणि बाळाच्या आडून आडून सरांवर काय काय करून घ्यायचं सरांकडून? राणे हसून म्हणाली, सगळं करून घेणार. पाय चेपायला लावणार, पाणी आणायला लावणार, उड्या मारायला लावणार. इकडून तिकडे मी चालणारच नाही माझ्या पायानं, त्यांनाच उचलून घे म्हणणार. आणि मनोज नुसता हसत होता तिचा अल्लडपणा बघून. आणि म्हणाला, अगं पण इतकं चिडतेस त्यांच्यावर, मग सरांचा काय दोष जर त्यांना माहीत नाही तर? इतके लाड करतील ना ते तुझे? आणि मग राणी डोकं खाजवत म्हणाली, हो रे, तुझं बरोबर आहे, त्यांना माहीतच नाही तू ते असंच बोलणार ना आधीसारखे. आणि मनोज म्हणाला, बरं ठीक आहे, तू आत्ता चल, आपण जेवण करू, तू पोटभर जेव आणि आराम कर. मग राणीही म्हणाली, चल. तसंही उलट्या होऊन उलट्या माझ्या पोटातलं जेवण पळूनच गेलं. दोघेही गेले आणि मेघनाला माहीत नव्हता जेवण केलं. आणि राणी पुन्हा रूममध्ये आली आणि मेघना तिला म्हणाली, बरं झालं आलीस, चल जेवायला. आणि राणी म्हणाली, मी जेवले. तसं मेघनाला मोठा धक्का बसला आणि ती म्हणाली, का? तू कधी जेवलीस आणि मला कसं माहीत नाही? आणि राणी म्हणाली, मॅडम इतकं दचकताय कशाला? अहो, भूक लागली म्हणून मी आणि मनोज जेवलो. आम्ही आमच्याच वाटणीचं खाल्लं आहे, हॉटेलमधलं जेवण नाही खाल्लं सगळ्या. तुम्ही तुमचं खाऊन या. आता मेघना तरीही तिला आग्रह करत म्हणाली, राणी अगं, थोडंसं तरी खात चल ना. आणि बहुतेक तिला तिच्या जेवणात काहीतरी मिसळून तिला फसवायचं होतं. पण आता राणी जेवायला गेलीच नाही. घरी फोन करून सगळ्यांशी बोलत बसली. आणि मेघनाचा आजच्या रात्रीचा प्लॅन तरी फ्लॉप झाला. आणि ती चरफडत जेवली आणि उद्याच्या रात्रीची वाट बघत बसली. याच्यासारखा गोल्डन चान्स तिला मिळणार नव्हता. मनोज, राणी घरापासून एकत्र. मग आता झोपताना सुद्धा राणीनं रोहितला स्वतः होऊन फोन केला आणि मुद्दाम त्याची टांग खेचत म्हणाली, हॅलो सर, मी श्वास घेऊ का? सर मला पटकन परवानगी दे, नाही तर मी मरून जाईल. आणि तो म्हणाला, तू मूर्ख आहेस का गं? मी तुला कधी म्हणालो की श्वास घेऊ नको? आणि ती हसून म्हणाली, आता सगळं तुम्हालाच विचारावं लागतं ना, म्हणून विचारलं. आणि सर, मी 2 चपात्या आणि भात खाल्ला आणि 17 पायऱ्या चढून बेडरूममध्ये आले. आणि रोहित पुन्हा चक्रावला आणि म्हणाला, आता हे पायऱ्यांचं कशाला सांगितलं? राणी म्हणाली, आता तुम्हाला सगळं खडानुखडा सांगायला लागतं ना, म्हणून सांगितलं. रोहित म्हणाला, राणी एक कानाखाली खेचून देईन, आगाऊपणा बंद कर. आणि जेवलीस का? ती पुन्हा आगाऊपणा करत म्हणाली, हो, तुम्ही सांगितलं तेवढंच खाल्लं. एक भाताचं शीतसुद्धा जास्त नाही खाल्लं. रोहित म्हणाला, केलीस ना पुन्हा मस्करी? ए राणी, आत्ताच्या आत्ता तिथं येतोय मी, हां, आणि तुझी झिपरी पकडून गाडीत टाकतोय तुला. आणि राणी म्हणाली, या मी तुमची वाट बघते. आणि बोलता बोलता राणी आता पोटावरच झोपायला लागली पालथी. तशी पुन्हा ती चोरडली आणि म्हणाली, अरे बापरे. आणि रोहित पुन्हा तिकडं घाबरला आणि म्हणाला, अगं काय झालं? आता का ओरडली? आणि राणी चुकून अनावधानानं जीभ घसरून म्हणाली, अहो, मी आता पोटावर झोपले असते की, म्हणून घाबरले. रोहित म्हणाला, हट, मग त्यात काय इतकं? तू थोडीच प्रेग्नेंट आहेस जे पोटावर झोपशील म्हणून घाबरशील? आणि राणीच्या लक्षात आलं की आपण कोणाच्या समोर बोलतोय. आणि आता काहीच न बोलता राणी खोटं बोलत म्हणाली, तसं नाही सर, पिरियड आलेत ना म्हणून म्हणाले. आणि रोहित म्हणाला, कधी आले? मला तर माहीतच नाही. सकाळपर्यंत ठीक होतीस की, रात्रीही ठीक होतीस. आणि रस्त्यात आले का पिरियड? आणि सगळी तयारी होती ना तुझी? राणी म्हणाली, हो, माझी तयारी माझ्या पर्समध्ये असते आणि ती तुम्हीच बघितलं ना हातात घेऊन. काय सर, तुम्ही ना तुमच्या मर्यादा ओलांडून काहीही करता बरं का. आणि रोहितसुद्धा तिकडे त्या पॅडची आठवण येऊन ओशाळला आणि म्हणाला, असू दे, बायकोचंच हातात घेतलं ना. आणि मी माथेरानला तुला हे सगळं आणूनसुद्धा दिलं होतं, त्यात काय लाजायचं? आणि ती म्हणाली, तुमचंही बरोबर आहे म्हणा. आणि तुम्ही जेवलात का? आणि तो म्हणाला, आता आलोय, दिवसभर मंत्रालयात होतो आणि तिथून पक्षीसृष्टींकडे गेलतो. आता जेवण करून झोपतो. पण तू नक्की जेवलीस ना? आणि राणी, बरं झालं,
की तुला तिकडे गेल्यावर पिरियड आले म्हणजे मला आणखीन वाट बघावी लागणार नाही ती आपण एकत्र आल्यावर. सणात पाहुणा जेवून गेला याचं समाधान वाटतंय मला. आणि राणी हसून म्हणाली, हो, मी आणि मनोज जेवलोय, हवं तर तुम्ही त्याला विचारा. आणि आता मेघना मॅडम आणि बाकीचे जेवतात, असं राणी खरं खरं बोलली. आणि रोहित पुन्हा कपाळाला आट्या घालत म्हणाला, का तुम्ही दोघेच सगळ्यांपासून वेगळे का जेवलात? राणी म्हणाली, तुम्ही पण मॅडमसारखंच बोलताय का? आता भूक लागली म्हणून जेवलो, त्यात काय इतकं? आणि आता मी झोपायला आली आहे, मग आता झोपू का? गुड नाईट. आणि रोहित आता मूड ठीक करण्यासाठी म्हणाला, राणी आता तू एकटीच आहेस ना रूममध्ये? आणि ती म्हणाली, हो. मग आता काय म्हणत आहे तुमच्या? आणि रोहित हसून म्हणाला, व्हॉट्सअप बघ ना. असं म्हणून त्याने तिला व्हॉट्सअपला मेसेज केले किसचे. आणि व्हॉट्सअप बघून राणी लाजायला लागली आणि म्हणाली, मी नाही जा. आणि तो तिच्या विनंत्या करत म्हणाला, प्लीज पटकन दे, नाहीतर अगो टिंगू येईल रूममध्ये. तो त्याच्या बायकोसोबत बाहेर बोलायला गेलाय, तोपर्यंत मी आतमध्ये बोलतोय. आता तो बाहेर जाऊन त्याच्या बायकोकडून हे सगळं घेणार, मग मी माझ्या बायकोकडून घ्यायला नको का? आणि राणीला अजून हसली आणि त्याला हवे तितके तिनं किस दिले. आणि इतक्यात मेघना आतमध्ये आलीच आणि त्या दोघांचं रोमॅन्टिक संभाषण ऐकून फार फार चिडली.